नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग SYBA S1 विषय आधुनिक मराठी साहित्य प्रकाश वाठा। आज आपण आत्मचरित्राचे स्वरूप आणि संकल्पना हे लक्षात घेणार आहोत। तर आत्मचरित्र हा मुख्यतः एक गद्य प्रकार असून तो एक स्वच्छंद वृत्तीतून निर्माण झालेला एक वाङ्मय प्रकार आहे। या आत्मचरित्रामध्ये खरं तर मित्वाचा आविष्कार स्वतः लेखक करीत असतो, म्हणजेच आपण केलेल्या कार्याची जाणीव, समग्र एकूणच जीवन इतिहास, आपल्या आठवणी, दैनंदिन कैफियत, कर्तृत्व, आपण केलेली कामगिरी, यश अपयश इतकंच नाही तर आपल्या जीवनात आलेले, आपल्या वाट्याला आलेले सुखदुःख, या सगळ्या घटना प्रसंगाचा विचार आत्मचरित्रकार किंवा लेखक आपल्या आत्मचरित्रामध्ये करीत असतो। हे आत्मचरित्र लिहित असताना आत्मचरित्रकार काय करतो, व्यक्तीच्या त्या व्यक्तीच्या किंवा आत्मचरित्रकाराच्या जन्मापासून ते त्याच्या हयातीपर्यंतचा संपूर्ण इतिहास, त्याचा तो जीवन वृत्तांत, जीवनपट, एक प्रकारचा चित्रपटच त्या आत्मचरित्रात चित्रित करीत असतो। त्या घटनांचा, प्रसंगांचा आविष्कार तो आपल्या या आत्मचरित्र या साहित्य प्रकारात करीत असतो आणि ते करीत असताना प्रांजळपणे आपली भूमिका तो मांडत असतो। इतकंच नाही तर प्रामाणिकपणा हा तर असतोच असतो। याशिवाय ते आत्मचरित्रामध्ये वस्तुनिष्ठता पण असतेच असते। वस्तुनिष्ठतेसोबतच सत्यकथनेने अपेक्षित असून पण या दोन गोष्टींचाच विचार या आत्मचरित्रात महत्वाचा नसून, त्याशिवाय कलात्मकरित्या आत्मचरित्रात आविष्कार करणे हेही वाङ्मयदृष्ट्या आत्मचरित्रकाराला करावे लागते। दुसरी गोष्ट अशी की आत्मचरित्रकार हा स्वतः त्या आत्मचरित्राचा नायक असतो। एखाद्या महान व्यक्तीविषयी व त्याच्या कार्याविषयी ओळख करून देणे हे करत असताना ती परिस्थिती काय आहे, ती भौगोलिक व्यवस्था काय आहे, तेथील अडचणी काय आहेत, तेथील समस्या काय आहेत, तेथील वाट्याला आलेले दुःख सुख, तिथले घटना प्रसंग, यश अपयश सुद्धा, नैपुण्यता, इतकंच नाही तर पुरस्कार प्राप्त मिळालेल्या घटनांचा आढावा सुद्धा चरित्रकार किंवा आत्मचरित्रकार तो आपल्या आत्मचरित्रामध्ये घेत असतो। आता एक आपल्यासमोर प्रश्न पडतो की चरित्र आणि आत्मचरित्र यात फरक काय आहेत। मागच्या तासाला आपण लक्षात घेतलं होतं की चरित्र म्हणजे काय, तर एखादा लेखक त्रयस्थांच्या कार्याविषयीची ओळख जेव्हा एखादा लेखक करून देतो, त्याच्या एकूणच सगळ्या कामगिरीचे, त्याच्या एकूण जीवन वृत्तांताची ओळख, पण तो व्यक्ती त्रयस्थ आहे त्या व्यक्तीविषयीची ओळख जेव्हा करून देतो आहे, आपल्या साहित्यामधून करून देतो आहे, ते झाले चरित्र। आणि जेव्हा एखादा लेखक स्वतःविषयी, स्वतःच्या कार्याविषयीची जाणीव, ओळख, एकूणच जीवन वृत्तांत, जीवनपट स्वभाषेत, स्वलिखित प्रत्यक्ष अनुभव जेव्हा वाचकांसमोर मांडतो, किंवा एका साहित्याद्वारे आपली कलाकृती निर्माण करतो, ती साहित्यकृती म्हणजेच आत्मचरित्र होय। आता यावरून आपल्याला आत्मचरित्राची संकल्पना काय आहे, नेमक्या अर्थाने तिची संकल्पना काय आहे असा एक प्रश्न पडतो। त्यावेळेस आपल्याला काहींची मते, जी की तज्ञ मंडळी आहे, जी साहित्यात जाणकार मंडळी आहे, त्यांनी आत्मचरित्राविषयी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे। आत्मचरित्राची विशिष्ट अशी संकल्पना काय आहे याविषयी त्यांनी लिहून ठेवलेलं आहे। तर ती काही मते आहेत, ती आपण जाणून घेणार आहोत। चरित्रापेक्षा
अधिक प्रभावीपणे मानवी स्वभावाचे दर्शन घडविणारा आत्मचरित्र हा एक वाङ्मय प्रकार आहे. यात जीवन जगत असताना स्वतःला आलेले अनुभव स्वतःच लिहिलेले असतात. म्हणूनच लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाशी स्वतःच्या शब्दात सांगितलेली कहाणी म्हणजे आत्मचरित्र असे सर्वसामान्यपणे आपण म्हटलेले आहेत. पण ही व्याख्या मात्र तेवढीशी आपल्याला समर्पक वाटत नाही. पण जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी जी व्याख्या तयार करून ठेवलेली आहेत त्याचाही थोडासा आपण क्रमाने त्याचा आढावा घेऊ. राग जाधव असे म्हणतात, आपल्या जीवनविषयक अनुभवांचे तदनुषंगाने आपल्या व्यक्तिमत्वाचे स्वतः लेखकाने लेखन रूपाने घडविलेले दर्शन म्हणजेच आत्मचरित्र होय, अशी एक त्याने व्याख्या करून ठेवलेली आहे. तर सदा कराडे असे म्हणतात की व्यक्तीच्या जीवनाचा व्यक्तिमत्वाचा व कर्तृत्वाचा त्याने स्वतःच लिहिलेला इतिहास म्हणजेच आत्मचरित्र होय. तर यापेक्षा डॉक्टर कोराणे असे म्हणतात की स्वतः लेखकाने आपल्या आयुष्यातील अनुभवांचे आणि त्यानुसार आपल्या व्यक्तिमत्वाचे घडविलेले दर्शन म्हणजेच आत्मचरित्र होय. आता यापेक्षा आणखी सदा हवे असे म्हणतात की सर्व मान्य होण्यासारखे मला काहीतरी सांगायचंय. माझी कैफियत, आठवण, आत्मविष्कार या प्रेरणांबरोबर आत्मपरीक्षण, समाज विश्लेषण, जीवन सम्यक आकलन, मनोधैर्य या प्रेरणांचा विचार करून प्रांजळपणा, अलिप्तता आणि आत्मविश्वासासह कलात्मकतेने स्वतःविषयी लिहिणे आत्मचरित्रात अभिप्रेत असते. आता ह्या झाल्या या तज्ज्ञ मंडळींच्या काही व्याख्या. पण एका वाक्यात सांगायचं तर गतजीवनाचा आलेख तटस्थपणे काढणे किंवा मांडणे म्हणजेच आत्मचरित्र होय, असं सर्वार्थाने एक म्हणता येईल. लेखकाचे अनुभव व ते घेणारे लेखकाचे व्यक्तिमत्व आत्मचरित्रात साकार व्हावे अशी एक अपेक्षा असते. त्यावरूनच आपल्याला या संकल्पनेवरून आणि विविध तज्ज्ञांच्या मतानुसार आपल्याला एक आत्मचरित्र स्वरूप काय आहे तेही थोडक्यात लक्षात घेता येईल. आता आत्मचरित्र स्वरूप काय आहे थोडक्यात असं म्हणता येईल की मराठी साहित्यामध्ये, साहित्य परंपरेत आत्मलेखनाची परंपरा ही खरी तर संत वाङ्मयापासून आपल्याला दिसते. मी मागच्या तासाला तुम्हाला 11व्या शतकात महानुभाव पंथामध्ये चरित्रकार होऊन गेले आणि ते चरित्रच आपल्याला जणू काही आत्मचरित्र वाटतात. माहीम भटांचे चरित्र, माहीम भटांनी लिहिलेले लीळाचरित्र, गोविंद प्रभू चरित्र, ही सगळी चरित्रे आपल्याला जणू काही आत्मचरित्रच वाटतात. आणि म्हणून रूढ अर्थाने आपण लक्षात घेतलं तर खऱ्या अर्थाने आत्मचरित्राची सुरुवात ही त्यावेळेस झाली काय असा एक प्रश्नही पडतो. आणि त्याच्यानंतर मध्ययुगात जर काळात आपण आलो तर आत्मचरित्र ही आपल्याला तुकारामांच्या अभंगातही दिसतात, संत जनाबाईंच्याही अभंगात दिसतात. त्यांनी एकूणच जीवनाची कैफियत त्या अभंगातून मांडलेली होती. मग त्यांना आपण त्यांना त्या अभंगांना आत्मचरित्र म्हणणार नाही काय, हा एक प्रश्नही आपल्या समोर पडतो. तर काही तज्ज्ञांच्या मतानुसार, साहित्यकारांच्या म्हणण्यानुसार आत्मचरित्राला फक्त गद्याचं रूप दिलेलं आहे. गद्य साहित्य म्हणजेच आत्मचरित्र साहित्य, आत्मचरित्रात्मक साहित्य यालाच गद्यात त्यांनी रूपांतर केलं आहे किंवा गद्य साहित्याचाच एक भाग म्हणून आत्मचरित्राला जेव्हा म्हटल्या गेलेलं आहे अशा वेळेस आपल्याला संत वाङ्मय म्हणजेच जी अभंगवाणी आहेत, ही अभंग रचना आहे जी काव्यात पद्यात रचलेली आहे, त्याचा विचार मात्र या ठिकाणी करता येत नाही. तर खऱ्या अर्थाने मग आपल्याला असा विचार करावा लागतो की मग या आत्मचरित्राची खऱ्या अर्थाने सुरुवात केव्हा झाली, तर ती आंग्ल काळात झाली. म्हणजे ब्रिटिशांच्या काळात ज्यावेळेस ब्रिटिश भारतात आले आणि त्यांनी मग ऑटोबायोग्राफी ही एक साहित्याचा एक नवीन प्रकार त्यांनी आपल्या भारतात आणला.
आणि आत्मचरित्र ही काय प्रकार आहेत हे त्याने दाखवून दिलं. आणि मग आपली साहित्यिक मंडळी ऑटोबायोग्राफी वाचायला लागले आणि त्याच्यामधूनच मग आत्मचरित्र आपणही काहीतरी लिहिलं पाहिजे वा या हेतूने त्यांनी आत्मचरित्र लेखनालाही सुरुवात केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आत्मचरित्रात सुखदुःख या गोष्टींना जसं महत्त्व आहे, तसंच आपल्या ज्या काही आठवणी आहेत ते आपण इतरांना सांगितल्या पाहिजेत. ही कुठली तरी ओढ, ही तरी उत्सुकता, आपल्याला जे काही माहिती आहेत, आपण सर्वसामान्यपणे आपल्याला जे माहिती आहेत ते आपण इतरांना सांगण्याच्या उत्सुकतेपोटी काहीतरी सांगत असतो. आपल्याला जे माहिती आहे ते इतरांना कळलं पाहिजेत या हेतूने आपण सांगत असतो. आणि असाच हेतू हा आत्मचरित्रकाराचा असतो. आणि त्या हेतूनेच आत्मचरित्रकार ही आपल्या जीवनातील ज्या काही घटना आहेत तो चित्रित करीत असतो. आता पहा, आपण केलेल्या चुकांना कबुली जबाब लेखक आत्मचरित्रात देत असतो. एक प्रकारे आपण ज्या काही चुका केल्या आहेत आणि त्या चुकाचं निस्तारण झालं पाहिजे. आपण जे काही आपल्या हातून काही वाईट घटना घडलेल्या आहेत त्या एकदा जर आपण प्रगट केल्या, इतरांसमोर सांगितल्या की ते दुःख, ते वाईट पण थोडंसं कमी होते. हा हेतू ही काही लोकांचा असतो, काही लेखकांचा असतो. आणि मग त्या आशेपोटीच आत्मचरित्राची ही एक प्रकारे निर्मिती झालेली आहे असंही आपल्याला म्हणता येईल. व्यापक अर्थाने विचार केल्यास कुणाच्याही जीवनाचा आणि काळाचा स्वलिखित वृत्तांत आत्मचरित्रात येऊ शकेल. कुणाच्याही वाट्याला जीवनात प्रवास त्याने केलेला असेल, त्यालाही असं वाटतं की आपण आपलं प्रवास वर्णन लिहिलं पाहिजे. आता प्रवास वर्णन हा एक वेगळा भाग आहे साहित्याचा आणि आत्मचरित्र हा एक वेगळा भाग आहे. जसं की ललित निबंध, दैनंदिनी, प्रवास वर्णन आणि आत्मचरित्रात्मक कादंबऱ्या या सर्व लेखन प्रकारांपेक्षा आत्मचरित्र हा वाङ्मयीन प्रकाराच्या दृष्ट्या जर विचार केला तर स्वरूप आणि सामर्थ्य त्याचे वेगळे आहेत. आत्मचरित्राच्या विकासाच्या वाटचालीचा मागोवा जर घेतलास तर आपल्याला जसं संत नामदेवांपासून तुकाराम बहिणाबाईंपासून तर ते आत्मचरित्राच्या खुणा दिसतात त्यांच्या अभंगामध्ये, तद्वतच आजच्या काळाचा विचार केला तर राजकीय, सामाजिक आणि कला, क्रीडा प्रांतातील, अन्य क्षेत्रातील, वैज्ञानिक क्षेत्रातील, संशोधन क्षेत्रातील असो की व्यक्तींचे आत्मचरित्र आजच्या या 20व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अनेक विशेषतः निर्माण झालेल्या आहेत असं आपल्यास दिसून येते. आणि त्यामुळेच या 20व्या शतकाच्या उत्तरार्धातही आत्मचरित्राची गुणवत्ता चांगल्या प्रकारे वाढलेली आहे हे आपल्याला दिसून येते. 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून जसं की आत्मचरित्राला सुरुवात झाली असं आपण म्हणतो, ते 20व्या शतकाच्या अखेरपर्यंत जवळजवळ याची गुणवत्ता चांगली वाढलेली आहे असंच आपल्याला म्हणता येईल. आणि चांगल्या प्रकारे आत्मचरित्र ही झालेली आहेत. आता एका अर्थाने जर विचार केला, आत्मचरित्र ही लेखकाच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सूत्र सांगणारी असतात. आणि त्या आत्मचरित्रात नायक हा स्वतः लेखक असतो. आपण मागच्या याच्यामध्ये विचार केला की जन्मापासून आत्मचरित्रामध्ये त्याच्या हयातीपर्यंत एकूणच सगळा इतिहास या आत्मचरित्रात शब्दबद्ध केला असतो. व्यक्तीचा संपूर्ण जीवन प्रवास रेखाटण्यासाठी त्याच्या जन्मपूर्व काळाची पार्श्वभूमी आणि त्याचा जीवनकाळ ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा मृत्यूच्या जवळचा काळ म्हणजेच त्याच्या हयातीपर्यंतचा काळ असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही. तो सगळा काळ तो आत्मचरित्रामध्ये रेखाटन करीत असतो. दुसरी गोष्ट असं की आत्मचरित्रातून लेखकाच्या भूतकाळाचे एक सुसंगत चित्र या आत्मचरित्रामधून स्पष्ट होत असते आणि व्हावी अशी एक अपेक्षा असते. तसेच एक वाङ्मय प्रकार म्हणून त्याला कलात्मकताही प्राप्त व्हावी लागते. कलात्मकता प्राप्त होण्यासाठी तटस्थपणा, अलिप्त वृत्ती याची आवश्यकताही तितकीच असते. आपल्याच आयुष्याकडे तटस्थपणे पाहणे अवघड असते. ते ज्याला जमते तो आपल्या वर्तनाचा वस्तुनिष्ठ विचार करू शकतो, पण परखड आत्मपरीक्षण करू शकतो आणि प्रामाणिकपणे आपल्या आयुष्याचा पट किंवा जीवनपट वाचकांसमोर उभा करू शकतो. आता मराठीत अशी काही आत्मचरित्रे झालेली आहेत की जी
अजरामर झालेली आहेत, जसे की लक्ष्मीबाई टिळक यांची स्मृतिचित्रे, विश्राम बेडेकर यांचे एक झाड आणि दोन पक्षी, सुनीता देशपांडे यांची आहे मनोहर तरी, कमल पाध्ये यांचे बंद अनुबंध, तर उर्मिला पवार यांचे आयदान, असे कितीतरी आत्मचरित्रे आहेत की आजतागायत ती आपण वाचन करत असतो आणि त्या त्या व्यक्तींचा एकूण जीवनपट काय आहे, ते साहित्यकार कसे होते, एकूणच त्यांचा परिचय त्यांच्या आत्मचरित्रामधून आपल्याला मिळत असतो आणि ती आपण वारंवार कधी कधी वाचन करीत असतो. ती उत्सुकतेपोटी आपणही ती आत्मचरित्र, त्यांचं जीवन कसं काय होतं हे समजून घेण्याचा वारंवार प्रयत्न करत असतो. म्हणूनच आजच्या घडीला आत्मचरित्राचे वाचन सुद्धा होणे हे गरजेचे आहेत. इथे आपण आजच्या तासाला थांबू. पुढच्या तासाला मात्र एका नवीन विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.